आज एक आपण अशी घटना बघणार आहोत जी घटना आपल्याला ओरडून ओरडून सांगते की अस्तनीतील निखाऱ्यांना कधीही जवळ ठेवू नका, कारण हे लोक ज्यांचं खातात त्यांच्यावरतीच उलटतात। आणि अशीच घटना आज आपण बघणार आहोत। पंजाब राज्यामध्ये एक परिवार होता, एक कुटुंब होतं। घरामध्ये दोन भाऊ होते, एका थोरल्या भावाची पत्नी होती, थोरल्या भावाचा 2 वर्षाचा मुलगा होता। आणि अचानकपणे हा संपूर्ण परिवार गायब होतो आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या भावाचा आणि त्याच्या लहान मुलाचा मृतदेह सापडतो, एका नदीमध्ये सापडतो, बायकोचाही मृतदेह सापडतो आणि या संपूर्ण परिवाराला ठार मारण्यात येतं। आणि त्या लहान बाळाला तर इतकं म्हणजे राक्षसांनाही लाज वाटेल अशा पद्धतीनं त्या सैतानांनी संपवलेलं होतं। आणि ही नक्की घटना नेमकी काय होते आणि या घटनेतनं आपल्याला प्रचंड असा धडा मिळणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया। त्यासाठी आपल्याला जायचं आहे पंजाबमध्ये। पंजाब राज्यामधील मोहाडी जिल्हा आहे, त्या ठिकाणचं खरड शहर आहे, त्या ठिकाणी हरलालपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी ग्लोबल सिटी हा भाग आहे। त्या ठिकाणी एक पंजाबी परिवार राहतो आहे, सिंह परिवार आहे आणि याच्यामध्ये 2 भाऊ आहेत। मोठा भाऊ आहे त्याचं नाव आहे सतबीर सिंग, त्याचं वय साधारण 32-35च्या आसपासचं आहे। आणि लहान भाऊ आहे त्याचं वय साधारण 26च्या आसपासचं आहे आणि नाव आहे लखबीर सिंग। लखबीर आणि सतबीर, सतबीर थोरला, लखबीर धाकटा। आणि आता मोठा जो सतबीर आहे त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे अमनदीप कौर, ही साधारण 29-30 वर्षाची आहे आणि यांना 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे अनहद। तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे। 4 जण आहेत, म्हणजे थोरला भाऊ, थोरल्या भावाची बायको, थोरल्या भावाचा मुलगा आणि एक धाकटा भाऊ, असा हा 4 जणांचा परिवार आहे। आणि हा परिवार मूळचा पंजाब या ठिकाणचं संगरूर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं बर्नाला पंदेर नावाचं गाव आहे, त्या गावचा हा आहे। आणि त्या गावामध्ये यांचे आई वडील, नातेवाईक मंडळी वगैरे वगैरे आहेत। तर सतबीर सिंग जो आहे तो आता या ठिकाणी राहतो आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याची नोकरी चाललेली आहे। आणि लखबीर आहे म्हणजे धाकटा भाऊ जो आहे, आता मी थोरला आणि धाकटा एवढंच म्हणतो, आता थोरला जो आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, नोकरीला आहे, चांगल्या पद्धतीनं सगळं चाललंय। आणि धाकटा जो आहे त्याने मात्र तो घरी असतो आणि बेरोजगार आहे, त्याला कामधंदा वगैरे नाही। आणि बायको जी आहे थोरल्याची ती अमनदीप ही घरी आहे आणि बाळाला ती सांभाळते आहे। अशा पद्धतीने हा परिवार एक चांगल्या पद्धतीनं सुखी मध्यमवर्गीय असा दिसत होता। घरी यांची स्विफ्ट गाडी आहे, सगळं काही सुरळीत आहे असं दिसत होतं। आता हा थोरला जो आहे तो चांगल्या कंपनीत कामाला होता, त्याला चांगला पगार होता आणि काम, घर आणि आपलं परिवार अशा पद्धतीनं हे सगळं यांचं आयुष्य चाललेलं होतं। आता लहान जो आहे तो बेरोजगार होता, त्याच्यामुळे त्याला नोकरीचा शोध वगैरे घ्यायला लागायचं, यासाठी तो इकडं तिकडं भटकत होता। आता भटकत असताना एक तर कामधंदा नाही आहे, त्याच्यामुळे मग हा दारू प्यायला, म्हणजे धाकटा जो आहे तो दारू प्यायला लागला होता। आता कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी होती, माया होती, ममता होती, सगळं काय होतं। आणि मोठा भाऊ जो आहे तो लहान भावाला नोकरीसाठी मदत करत होता, अनेक ठिकाणी त्याला नोकरी पण बघितली होती, त्याला तिकडे पाठवला होता, पण हा बिचारा काही तिथं टिकलेला नाही। पण थोरला जो आहे तो धाकट्या भावाला धीर देण्याचं काम करत होता आणि त्याला आधार देण्याचं, त्याला साथ देण्याचं काम करत होता। आता हा लखबीर जो आहे तो मोठ्या भावाला आणि वहिनीला आपल्या खर्चासाठी पैसे मागायचा। आता आपल्या थोरल्या भावाला आणि वहिनीला पैसे मागणं याला काय वाईट, म्हणजे ह्याच्यात काही चुकीचं नव्हतं आणि त्याच्यामुळे तो त्यांना पैसे मागायचा आणि ती मंडळीसुद्धा याला पैसे द्यायची। अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं। पण 10 ऑक्टोबरला मात्र अघटित घटना घडली होती आणि नेहमीप्रमाणे सकाळी थोरला भाऊ सतबीर जो आहे तो नोकरीच्या कामासाठी, म्हणजे नोकरीसाठी वगैरे घरातून बाहेर पडला होता। आता घरामध्ये लखबीर सिंग होता, म्हणजे धाकटा भाऊ होता आणि वहिनी अमनदीप कौर होती आणि पुतण्या अनहद, अशा पद्धतीची ही 3 लोक घरामध्ये होती। आणि त्याच्यानंतर मग सगळं कुटुंब अचानकपणे गायब झालं होतं। घरी कोणीच नाही, घरात कोणीच नव्हतं, काय झालं, कुठं झालं, काहीच कोणाला काही कळलेलं नाही। शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा कानोकान खबर लागलेली नव्हती। आता दुसऱ्या दिवशी पोलिसांना ही माहिती समजली, त्यानंतर हरलालपूर जे आहे त्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती लांब रोपड भावडा हा रोड आहे, त्या रोडच्या बाजूला असणारी एक नदी आहे, त्या नदीमध्ये एक मृतदेह सापडला, म्हणजे मासेमारी करणाऱ्यांना तो दिसला। त्यानंतर त्यांनी खरड पोलिसांना माहिती दिली, पोलीस या ठिकाणी पोहोचले, मृतदेह पाण्यातनं बाहेर काढला, पंचनामा केला, मैताची ओळख पटली, हा मृतदेह सतबीर सिंग याचा होता। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, घरच्यांची माहिती काढली, तोपर्यंत मासेमाऱ्यांना अजून एका बाळाचा मृतदेह सापडला होता आणि हा मृतदेह त्या सतबीरच्याच मुलाचा होता, 2 वर्षाचा मुलगा होता अनहदचा।
आता पोलिसांनी तात्काळ सदबीरचं कुटुंब जे आहे त्यांच्या माहिती घेतली, त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्या मूळ गावापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. म्हणजे मूळ गाव पंजाबमधलं संगरूर जिल्ह्यामधलं पंधेर गावी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सदबीरच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली. आता हा कुटुंबियांना सगळ्यात मोठा धक्का होता. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख वगैरे पटवलेली आहे. आता पोलिसांनी सदबीरच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या गावामध्ये त्यांच्याबद्दलची काही वेगवेगळी माहिती यांनी घेतली होती आणि अशी पण माहिती समोर आली की ह्या थोरला भाऊ आणि त्याच्या मुलाचा तर मृतदेह सापडला, पण त्याची बायको जी आहे ती सुद्धा बेपत्ता झालेली आहे. आता पोलिसांनी सगळ्या बाजूनं चौकशीला सुरुवात केली. आता यावेळेस मग घरच्यांनी सांगितलं होतं की दोघं भाऊ त्या ठिकाणी राहत होते आणि त्याच्यातला एका भावाचा मृतदेह सापडलाय आणि त्याच्या मुलाचा मृतदेह सापडलाय आणि त्याची बायको गायब आहे, पण धाकटा भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर होता, तो सुद्धा घरी आलेला नाही. आता अशा पद्धतीनं माहिती मिळाली, पोलिसांना ट्यूब पेटली आणि मग पोलिसांचा संशय त्या धाकट्या भावावरती लखवीर सिंगवरती होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्याचा शोध घेतला, त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांना ते सगळं त्याची विचारपूस करत असताना कळलं की याला दारूचं व्यसन आहे, याला नोकरी नाही आहे, हा बेरोजगार आहे आणि हा नको नको ते धिंगाणे घरामध्ये घालतो आहे. आता हे सगळं कळल्यानंतर मग पोलिसांना त्याचाच संशय आला. त्याच्यामुळे पोलिसांनी त्या धाकट्या भावाला पोलिसांचा खाक्या जो आहे तो दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं जे काही घडलं होतं ते सगळं कबूल केलेलं होतं आणि मग यानं म्हणजे ह्या धाकट्या भावानं त्याचा मित्र गुरप्रीत सिंग उर्फ राम स्वरूप याला बरोबरती घेतलेलं होतं आणि मोठा भाऊ सदबीर सिंग, वहिनी अमनदीप कौर आणि अनहद या तिघांची यांनी हत्या केलेली होती. आता हत्या का केली होती आणि कशी केली होती? सुरुवातीला सदबीर आणि लखवीर दोघंही हरलालपूर या ठिकाणी राहत आहेत. आता मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याला चांगली नोकरी आहे आणि हा जो धाकटा जो आहे तो बेरोजगार आहे, दारूचं व्यसन आहे आणि याच्यामुळे हा सतत आपल्या भावाकडे, थोरल्या भावाकडे आणि वहिनीकडे पैसे मागायचा. आता थोरला भाऊ जो आहे तो पैसे देत पण होता, म्हणजे धाकट्यानं मागितलं की त्याला द्यायचा, हे करायचा, पण हा बाबा काय करायचा, ह्याच्याकडून पैसे घ्यायचा आणि पैसे व्यसनामध्ये आणि इतर ठिकाणी तो विरळून टाकायचा आणि ही गोष्ट त्या भावाला समजली. आता भावाचं नंतर लग्न झालं, त्याला मुलगा झाला, याच्यामध्ये अनेक वर्ष लोटलेली होती, पण तरीसुद्धा धाकट्याला अजूनही काम मिळालेलं नव्हतं. तो बेरोजगारच होता आणि त्याच्या स्वतःच्या गुणांमुळे त्याला कोणी नोकरी देत नव्हतं आणि त्याच्यामुळे तो भावाकडून आणि वहिनीकडून सतत पैसे मागायचा. आणि ते आता कसं असतं, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, पण काही लोक ती मर्यादा पाळत नाही आणि त्याच्यामुळे मग आता तो भाऊ आणि ती वहिनी पैसे द्यायला टाळाटाळ करायला लागली होती आणि ह्याला सांगत होती की बाबा तू काहीतरी कामधंदा कर, तू स्वतः काहीतरी कर, कारण तुला आता पुढं भविष्य, लग्न आहे, तुला जोडीदार असेल, मुलं असतील, हे असतील, ते असतील, त्याच्यामुळे तू थोडं काम कर, हे कर, पैसे उधळपट्टी करू नको वगैरे वगैरे. पण कसं असतं माहिती आहे का, पालथ्या गाड्यावरती पाणी, त्या पद्धतीनं या बाबाला किती सांगितलं तरी काय तो समजून घेत नव्हता आणि तो मात्र पैशासाठी, दारूसाठी यांच्याबरोबर वाद घालायला लागला आणि याच्यामुळे घरामध्ये वादंगाला सुरुवात झाली होती. आणि मोठा भाऊ पण म्हणतोय नोकरी कर, धाकटा म्हणतोय, म्हणजे वहिनी म्हणते नोकरी कर, धाकटा त्याच्यामध्ये वैतागलेला आहे आणि त्यानं म्हणजे ह्याच्याकडे एवढा चांगला पगार आहे. बऱ्याच वेळा बघा समाजामध्ये अशी काही लोक असतात की तुझं चांगलं चाललंय ना, तुला नोकरी आहे ना, तुला पगार आहे ना, मग मी बसून खातो, पण मला तू पैसे देत राहा किंवा मला तू मदत कर, का तर तुझ्याकडे पगार आहे, तू चांगला प्रसिद्ध आहेस, तुला 4 रुपये मिळतात, मग तू आम्हाला पैसे दिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची फुकटी मनोवृत्तीसुद्धा अनेकांची असते. म्हणजे याला चांगला पगार आहे, सगळं चांगलं मिळतंय, तरीसुद्धा हा आपल्याला पैसे देत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा भावाभावांच्यातला वाद वाढायला लागलेला होता. आणि यावेळेस या लखवीरनं म्हणजे धाकट्या भावानं वेगळा विचार सुरू केला होता आणि त्यानं आपला मित्र गुरप्रीत सिंग याला बरोबरती घेतलं आणि त्याला बरोबरती घेऊन वहिनीची हत्या करण्याचा कट रचला आणि याच्यामध्ये मित्रसुद्धा सहभागी झालेला होता. 10 ऑक्टोबर या दिवशी सदबीर जो आहे तो कामावरती निघून गेला होता आणि दुपारी लखवीर जो आहे त्याचा वहिनीबरोबरती वाद झाला आणि नंतर या धाकट्या दिरानं त्या वहिनीवरती हल्ला केला, तिला मारहाण केली, तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्याच्यानंतर मित्राच्या मदतीनं या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ओढणीच्या साह्यानं तिला पंख्याला लटकवलेलं होतं आणि रात्रीचे साधारण 10-10:30 आता वाजले होते आणि थोरला भाऊ जो आहे तो कामावरून घरी आलेला होता. त्यानं दरवाजा उघडला, घरामध्ये बायकोचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता आणि त्याच्यामुळे मग आता त्यानं विचारपूस केली. आता धाकटा भाऊ होता घरामध्ये, काय झालं, कसं झालं, त्यावेळेस मग त्यानं सांगितलं, म्हणला वहिनीने आत्महत्या केलेली आहे. आता थोरल्या भावाला संशय आला, कारण हा ऑलरेडी अगोदरच आपल्यावरती खार खाऊन होता, अस्तनीतला निखारा आपण पाळत होतो आणि त्यानंच हे सगळं केलं असेल आणि त्याच्यामुळे 2 भावांच्या मध्ये वाद सुरू झाला.
आता यावेळेस मग बाहेर गुरप्रीत ह्याचा मित्र जो आहे तो मित्र बाहेर उभा होता, तो पण आत आला आणि आत आल्यानंतर मग यांनी घरामध्ये एक फावडं होतं, ते फावडं उचललं आणि थोरल्या भावाच्या डोक्यामध्ये घातलं आणि त्याला सुद्धा तिथं मारून टाकला. आणि त्याच्यानंतर मग त्याची हत्या झाली, वहिनीची हत्या झाली होती. आता घरामध्ये 2 वर्षाचा अनहद हा त्याचा पुतण्या होता. आता लखवीर आणि गुरप्रीत यांनी मग मध्यरात्री सगळे पुरावे नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते आणि मग थोरला भाऊ आणि थोरली वहिनी यांचे मृतदेह गाडीमध्ये यांनी टाकले आणि त्यांचा पुतण्या जो आहे अनहद याला सुद्धा बरोबर ती घेतला आणि त्याच्यानंतर दूर अंतरावरती गेल्यानंतर रोपड भाकडा नावाचा म्हणजे रोड आहे, रस्ता आहे, त्या ठिकाणची नदी आहे, त्या नदीमध्ये दोघांचेही मृतदेह टाकून देण्यात आले होते. एवढंच नाही तर ह्या व्यक्तीला म्हणजे माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक नव्हती. या गुरप्रीतनं अनहदची हत्या करून टाकायचं यांनी पुरावा म्हणजे काय होतंय, आता जर उद्या पोलीस चौकशी झाली तर याच्यामध्ये हा मुलगा एक मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला, ते पुरावा होईल आणि त्याच्यामुळे याला मारून टाकायचं. मग कसं मारून टाकायचं, तर यानं त्या 2 वर्षाच्या बाळाला तसंच लांब नदीमध्ये नेऊन किंवा तो भाग जो होता पाण्याचा त्या पाण्यामध्ये त्यानं टाकून दिलं आणि तिथून हे निघून गेले. तो बाळ त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये तडफडलं आणि नंतर कायमचं शांत झालेलं होतं. आणि नंतर मग हा गुरप्रीत जो आहे तो त्याच्या घरी म्हणजे त्याचं जे मूळ घर होतं त्या गावाकडे तो गेला. नंतर अजून कुठं गायब झाला होता, पण पोलीस त्याच्या गावापर्यंत पोहोचले, त्याच्या घरापर्यंत पोहोचले, त्याच्याबद्दलची माहिती घेतली आणि हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला आहे. आणि याच्यानंतर मग बॉड्या वगैरे सापडलेल्या होत्या. लखबीरला अटक पण झाली होती आणि मित्र गुरप्रीत जो आहे त्यालाही अटक झाली होती. आणि त्यानंतर पोलिसांना अमनदीप जे आहे त्यांचाही मृतदेह सापडलेला होता आणि त्यानंतर मग या तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अशा पद्धतीनं ज्याला पोसला होता, ज्याला घासातला घास दिला होता, ज्याला घरामध्ये ठेवलेलं होतं, ज्याला सगळी मदत केली होती, तोच नराधम खाल्ल्या मिठाला जागला नाही आणि त्यानं ते उपकार विसरला. जगामध्ये लोक अशी अनेक आहेत ज्यांना कितीही उपकार करा, कितीही मदत करा, कितीही साथ द्या तरीसुद्धा या लोकांना त्यांच्या उपकाराची जाणीव नसते, त्यांना नात्यांची किंमत नसते आणि ही माणसं स्वतःही प्रगती करत नाही, स्वतःही पुढं जात नाही, स्वतःचंही भलं करत नाही, पण दुसऱ्याचं भलं झालेलं सुद्धा यांना देखवत नाही, ते दुसऱ्यालाही पुढं जाऊन देत नाहीत आणि अशी लोक समाजात असतात. त्यामुळे अशा लोकांना सुरुवातीपासूनच आपण व्यवहारी व त्यांच्याबरोबर वागलं पाहिजे. आपलं काय होतंय, आपण लोकांबरोबर इमोशनली वागतो, म्हणजे हा फार जवळचा आहे, हा असा आहे, हा तसा आहे, याला ही अडचण आहे, त्याला ती अडचण आहे वगैरे वगैरे आणि आपण मदत करत राहतो, निस्वार्थीपणे मदत करतो आणि अशा लोकांना डोक्यावरती घेतो आणि त्याच्यानंतर मग हीच लोक आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटतात. आता असे अनुभव तुम्हाला आले असतील तर तुम्ही आता भविष्य काळात तरी असे अनुभव येऊ नयेत याची काळजी घ्या. याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.